मैदा घ्यायचा ना आता 2 वाटी. एक वाटी दही. 1 वाटी इथं दही घेतलं. थोडंसं चांगलं असं फेटून घेऊया 1 मिनिटभर. हे चांगलं 1 मिनिटभर छान असं फेटून घेतले. आता त्यामध्ये इतर साहित्य घालायला सुरुवात करूया. 1 टेबलस्पून तेल घातले. तर त्यामध्ये पाव चमचा सोडा, खायचा सोडा घातलेला आहे. 1 पाव चमचा जिरे टाकलेले आणि थोडासा ओवा टाकलेला आहे. हे सगळं साहित्य टाकलं आहे. आता हे सगळं अगोदर मिक्स करून घेऊया आपण. आता यामध्ये आपण 1 वाटी मैदा टाकतोय अगोदर. आता ही दुसरी वाटी मैदा घातलेला आहे. म्हणजे आपण एकूण इथं 2 वाट्या मैद्याचा वापर केला आहे आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे. दही खूप असं आंबट वगैरे नाही आहे, ताजंच लावलेलं आहे घरीच. आता हे सगळं मिक्स करून घेऊया अगोदर आणि नंतर मगच आपण पाणी टाकायचं आहे त्यामध्ये. अगोदर आता लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया. दह्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं, त्यामुळे अगोदर सगळं दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि वरून लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घेऊया आपण. परत अजून थोडंसं पाणी टाकून आपण याला हाताने चांगलं फेटून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनटं. आपण हे मैसूर बोंडा करतोय, म्हणजे मैसूर भजी ही मैद्यामध्येच केलेली असतात. आता हे बघा, जसं आपण याला फेटत जातोय तसं त्याला किती चिकटपणा यायला लागलाय. अगदी चिकट होत जातं हे पीठ. अगदी असं फ्लफी होतं हे पीठ. आता याला आपण एक 15 ते 20 मिनटं झाकून मुरायला ठेवूया. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालतोय. एक 15 मिनटानंतर पीठ बघा किती छान फुलून आले. त्यामध्ये आता थोडीशी मिरची आणि कोथिंबीर घालूया आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया एकदा. पिठाला तुम्ही पाहू शकता किती चिकटपणा आलेला आहे आणि चांगलं पीठ फुगून आलंय. मैसूर बोंड्यासाठी आपल्याला असंच पीठ पाहिजे. हे बघा चिकटपणा किती आलेला आहे पिठाला, अगदी चिकट झालं आहे. आणि जेवढं आपण छान फेटेल तेवढं ते भजी चांगली होतात त्याची. आता एका साईडला कढई ठेवली आहे, त्यामध्ये तेल तापवून घेऊया. इथे एका साईडला तेल गरम करायला ठेवले. आता हे तेल मीडियम आचेवर तापलं की मग आपण भजी त्यामध्ये टाकायला सुरुवात करूया. तेल चांगलं तापले आता इथं. आता त्यामध्ये आपण भजी सोडायला सुरुवात करूया. टाकल्या लगेच त्याला झारा लावायचा नाही आपण. थोडी 1 मिनिटभर थांबायचं. थोडी ती भजी सेट होऊन द्यायची. बघा कशी टम्म फुगले. इथं आपली एक बॅच तयार झाली. आता ती काढून घेऊया अगोदर. पीठ अगदी छान हलकं झाल्यामुळं तुम्ही पाहू शकता भजी आपण टाकल्या लगेचच फुगून वर येत आहेत. इथं
पाहू शकता आतून कसं वरून क्रिस्पी झालेत आणि आतून पोकळ एकदम जाळी तयार झाले. आतून अतिशय छान तयार झाले तिथं आपले मैसूर बोंडा.